राज मला पुणे स्टेशनला सोडवायला आलेला, कारण मी निघालेलो कोल्हापूरला स्वप्नील सरांच्या लग्नाला. सरांच्या लग्नाला जायचं प्लॅन बनवताना मस्त 5-6 जण सोबत होती, पण जाताना मात्र मी आता एकटाच होतो. सकाळी कोल्हापूर स्टेशनला पोहोचल्यावर म्हणलं चला पहिल्यांदा महालक्ष्मीच्या दर्शनाला जाऊ, म्हणून भवानी द्वाराकडनं मी आत आलो. आत आल्यावर बघतो तर ह्या स्तंभावर आत्ताच ऑलिम्पिक मधनं मेडल जिंकलेलं स्वप्नील कुसाळांचं नाव होतं. नंतर पाहिलं तर कोल्हापूर मधनं जेवढे पण ऑलिम्पिक मध्ये मेडल जिंकून आलेले त्यांचं प्रत्येकाचं नाव होतं. मग पुढे येऊन दर्शनाच्या लाईनला थांबलेलो. हे जे महालक्ष्मीचं मंदिर आहे हे टेम्पल आर्किटेक्चर नुसार शानदार पद्धतीचं मंदिर आहे. या मंदिराचं तुम्ही बघता एलिव्हेशन आणि कळसाच्या कामामध्ये बराच फरक जाणवतो, कारण या मंदिराचं कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर बऱ्याच वेळा मुघलांच्या स्वाऱ्या याच्यावर झालेल्या, आणि याचं रेनोव्हेशनचं काम पहिल्यांदा हाती घेतलं होतं ते छत्रपती संभाजी महाराजांनी. त्यामुळे बघताना तुम्ही कामामध्ये थोडासा फरक जाणवत असतो मंदिराच्या. इकडे तर हे काका सारा इलाका धुवा धुवा कर देंगे असं म्हणत सारा एरिया धूर करून गेले. तोवर माझं इकडे दर्शन बी झालं. मग